तोंडाजवळ धरा माईक, पुढे येऊन बोल. माईक सरकव. आज ना 15 ऑगस्ट आहे ना 26 मोठ्यानं, जानेवारी. मोठ्यानं. आज ना 15 ऑगस्ट आहे ना 26 जानेवारी. हा झेंडा तू हातात का घेतला आहेस? आज संविधानाचा जन्मदिवस आहे. संविधानाचा जन्मदिवस? मला तर माझा जन्मदिवस माहिती आहे, माझ्या मैत्रिणीचा जन्मदिवस माहिती आहे. हा संविधानाचा जन्मदिवस कुठला रे? तेच तर आपलं दुर्दैव आहे. व तू विचार पाहू सर्वांना, आज संविधानाचा दिवस आहे हे कोणाकोणाला माहिती आहे पाहूया. तुला माहिती आहे? तुला 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 नाही. तुला 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 तुम्हा सर्वांना माहिती आहे? राम राम मंडळी, आज 6 नोव्हेंबर संविधानाचा दिवस आहे. 26 नोव्हेंबर संविधानाचा दिवस आहे. त्या निमित्ताने गणेश विद्यालयातील इयत्ता 9च्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर पथनाट्याच्या माध्यमातून संविधानाचे महत्वाचे मूल्य मांडणार आहे. पथनाट्याचे नाव आहे आमचा स्वाभिमान भारतीय संविधान. 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 अरे मी आहे धर्मवाद. अरे मी आहे धर्मवाद. अरे मी आहे धर्मवाद. मला हवंय धर्म अधिकार. या मानवानं मला निर्माण केलंय, म्हणून तर मी या जगात आहे श्रेष्ठ. म्हणून तर मी या जगात आहे श्रेष्ठ. म्हणून तर जगात चालते माझी सत्ता. म्हणून तर या जगात चालते माझी सत्ता. अरे मी आहे जातीवाद. सर्व मानव समाजाला टाकतो मी जातीवादीत. करू द्यायचं नाही एकमेकांचे सन्मान. म्हणून तर म्हणतात मला जातीयवाद. वरच्या जातीच्या बाबतीत माझी आहे श्रेष्ठता. म्हणून तर माझी चालते सत्ता. माझा धर्म श्रेष्ठ आहे. माझी जात श्रेष्ठ आहे. माझा धर्म श्रेष्ठ आहे. मी श्रेष्ठ आहे. मी श्रेष्ठ आहे. थांबा, काय चाललं आहे तुमचं? यापुढे तुमची सत्ता चालणार नाही. कोण आहेस का? अशी घाई काय करतेस? मी आहे लोकशाही. मी श्रद्धाशाही ऐकली. मी हुकुमशाही. मी ठोकशाही ऐकली. मी मुघलशाही. मी कोणती शाही? मी आहे लोकशाही. जेव्हा जगातील सामान्य जनता अन्य गुलामगिरीतून पीडित झाली तेव्हा लोक करत होते त्राई. त्याच्या न्यायासाठी त्या संघर्षातून मी आले जन्माला. मी आहे लोकशाही. मी आहे लोकशाही. लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सर्व आहेत माझे अपत्य. मी आहे स्वातंत्र्य. अखिल देशातील मानाचा प्राण मिळण्यासाठी अनेकांनी दिले बलिदान. म्हणून तर मला म्हणतात महत्वाची शान, महत्वाची शान. माझ्यामध्ये कोणी आले तर पेटून उठते लोकशाही. पेटून उठते लोकशाही. मी आहे समता. माझ्यामुळे जाते लोकांची सत्ता. माणसाने माणसाची धर्मजात भेदभाव न करता न्यायाप्रमाणे वागण्यास याला समता असे म्हणतात. राज्यघटनेचं कलम 14 ते 18 मध्ये राज्यघटनेला हक्क दिला आहे. कायद्यामध्ये सर्व समान आहेत. ना कोणी जास्त ना कोणी कमी. धर्म, जात, भेदभाव न करता भेदभाव केला जाणार नाही. राज्यघटने दिली आहे हमी. मी आहे बंधुता. मानव जनता एकच आहे. स्वामी तुकोबाची गाथा. जसे की गीता पुराण यामध्ये सांगितले आहे की भारतभरची आम्ही लेकरं एक दिलाने राहू. 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 मी आहे न्याय. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्यावर ज्यावेळी येतो आघात त्यावेळी जनतेला काही सुचत नाही करावे काय. त्यावेळी सर्वांच्या मदतीसाठी धावून येतो मी आहे न्याय. भारताच्या स्वातंत्र्यावर येतो जेव्हा आघात होतो अन्याय त्यावेळी राज्यघटनेचा कलम 32 नुसार मिळतो सर्वांनाच अधिकार. धर्मवाद, जातीवाद, भ्रष्टवाद वादाचा टिकाव होत नाही. वादाचा टिकाव होत नाही. कारण भारतीय राज्यघटनेने स्वीकारले आहे धर्मनिरपेक्ष तत्व. तो समझो दिल भर जाने. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जाने. फिर भी दिल है हिंदुस्तानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी.
आताच आपण संविधानावर आधारित पटनाट्य बघितले. मित्रांनो, जगामध्ये ज्यावेळी रीतिमूल्याचा नाश व्हायला लागतो ना त्यावेळी त्याचे प्रमाण वाढते आणि तिथूनच मानवता धोक्यात येते. अशा वेळी नियती, संत, कल्याणकारी राजे, समाजसुधारक यासारख्या महामानवाला जन्माला घालते आणि हे महामानव आपल्या समाजाला अन्यायमुक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना प्रस्थापित करण्यासाठी आपल्या जीवाचे रान करतात. आपल्या समाजाची विस्कटलेली घडी व्यवस्थित करतात. अशा प्रकारचे महत्वाचे कार्य संविधानाचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी समाजासाठी संविधानाची निर्मिती करून आपल्या पुढे एक आदर्श प्रस्थापित केला आहे. अशा या महामानवाला आम्हा सर्वांचे तीव्र